भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय। भाजप घोड्यांचे लगाम खेचले गेल्यानं भाजप कार्यकर्ते हे नाराज असून वरिष्ठांनी परवानगी दिली तर नामोनिशाण संपवून टाकू असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय। महापालिका निवडणुकीनंतर ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमधील भाजप कार्यकर्ते हे नाराज असल्याचं सांगितलं जातंय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना त्यांचे नामनिशाण साफ करतो हे मी आजपर्यंत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातं। हां, आमदार विजय शिवतारेंनी पवार काका पुतण्यावरती जोरदार टीका केली आहे। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले तर अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। त्यावेळी त्यांनी राज्यातील सगळ्या देवस्थानांना पैसे दिले पण खंडोबा देवस्थानाचा विसर पडल्याचं शिवतारे यांनी सांगितलंय। तर पवार काका पुतण्यांनी देवावर देखील अन्याय केल्याची टीका हे शिवतारेंनी केली आहे। ते मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही। बरं का, लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला। मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला 349 कोटीचा। कधी हे आकडे ऐकले का काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते दळभद्रीचं ते काय पुढचे आकडे चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे। रोहित पवारांनी देखील विजय शिवतारे यांच्यावरती पलटवार केलेला आहे। 3दा आमदारकी आणि 5 वर्ष मंत्री असून देखील मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावरती टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे आधी तपासावं अशी एक्स पोस्ट ही रोहित पवार यांनी केलेली आहे आणि विजय शिवतारे यांच्यावरती पलटवार केला आहे। रायगडात महायुती पक्षांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतात। जिल्हा परिषद सदस्य ठेकेदार बनतात, काम न करता खोटी बिलं काढत असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवरती केलाय। तर दरेकर यांच्या आरोपांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। माझा दावा आहे महाड पोलादपूर मधली मी नंतर कामांची पण चौकशी लावणार आहे की ऍक्च्युली कामं किती झाली, निधी किती आला आणि काम किती झालं। म्हणजे लोकांना फसवतोय आपण। आता हे जिल्हा हेच मेंबर हेच ठेका घेणार, त्यांच्याच भावाला बहिणीला ठेके देणार। तुम्ही कोणासाठी आहात? निवडून कोणासाठी येता? लोकांसाठी ना। निवडून येईपर्यंत लोकांचे हात जोडणार, निवडून आले की तुम्ही ठेकेदार बनणार। आमचे दोन्ही झडपी मेंबर ठेकेदार बनणार नाही। मला असं वाटतं भरतसिंग गोगावले, चंद्रांक कळंबे हे 2 असे आहेत की आम्ही लोकप्रतिनिधी असून कुठलाही ठेकेदार आम्ही नाही म्हणून लोक आम्हाला निवडून देतात। माझी विनंती आहे, भाऊंचा आम्ही आदर करतो, कुणातरी ऐकून आम्हालाही त्यांचा अनादर होईल असं तुमच्या तोंडातून जाऊ नये। कारण ही स्थानिक निवडणूक आहे, ही होतीला जातीला। तुम्ही तालुक्यातला तुमचा आमचा स्वाभिमान आहे पण हे सगळं करत असताना चुकीच्या टीका कोणातरी ऐकून करू नका, अन्यथा आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला बाहेर काढाव्या लागतील। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबळा जिल्हा परिषद गटामधून एसटी प्रवर्गातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचा अपहरण झाल्याचा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। तर या प्रचारासाठी गेल्या होत्या मात्र घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन अपहरणाचा संशय व्यक्त करत लेखी निवेदन दिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास केवळ 2 दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्कवितर्क हे देखील लावले जात आहेत। अंजना सुनील चौधरी या ताडमुगळीच्या उमेदवार आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरला होता परंतु गेल्या 2-4 दिवसापासून भाजपच्या दोन्ही आमदाराचे गुंड त्यांच्या पार्टीवर होते। त्या काल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उदगीर येथे त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या। जे पार्टीवर असलेले गुंड भाजप आमदाराचे होते त्यांनी त्या उमेदवाराचं अपहरण केलं। अकोल्यातील महापौर पदासाठी भाजपकडून हालचालींना वेग आलाय।
महापौर पदासाठी अकोल्यामधून 5 नावांची शिफारस ही भाजप प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे। यामध्ये सोनाली अंधारे, रश्मी अवचार, निकिता देशमुख, शारदा खेडेकर आणि नीतू जगताप यांचा समावेश आहे। तर या 5 पैकी एका नावावरती प्रदेश कार्यालयामधून अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। विशेष म्हणजे अकोल्याचं महापौर पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। धाराशिवमध्ये शिवसेनेत मोठी गटबाजी पाहायला मिळते। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीआधी शिवसेनेचे 2 गट भिडलेत। शिवसेनेमध्ये अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली। जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपावरून हा राडा झाल्याचं कळतंय। जळगावमध्ये भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंवरती टीका केली आहे। आपण भ्रष्ट आणि गुंड लोकांना त्रास दिल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। तर त्यावरती प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंनी आपण भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केल्याचंही म्हटलेलं आहे। काही गोष्टी हिरवागार होऊन जातील, पिवळ्यागार होऊन जातील, याला काय अर्थ नाहीये। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। कोणाच्या मी त्रास दिला ही गोष्ट खरी आहे। जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे आणि जे भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहे यांना मी मोठ्या प्रमाणावर जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले। जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरुद्ध नेहमीच विधानसभेमध्ये आवाज उठवला। गुलाबराव पाटील त्यावेळेस फार लहान होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नवनिर्वाचित नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल आहेत। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोट हे 4 नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल असून त्यांची गटनोंदणी देखील झाली नसल्याचं वरुण सरदेसाईंनी सांगितलंय। तर संजय राऊत यांनी माझा कट्ट्यावरती सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमधील शिवसैनिकांनी नॉट रिचेबल नगरसेवकांचे पोस्टर लावलेत। कल्याणमधील काटे माणेवली नाक्यावरती 4 नगरसेवकांचे पोस्टर लावून शोध मोहीम सुरू केली आहे। मात्र यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधलाय। तर पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। जे 4 नगरसेवक हे आत्ता आमच्या सोबत नव्हते, त्यांनी अजून स्वतःची नोंदणी सुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही। परत एकदा बैठक बोलवू। या बैठकीत जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ती होणार म्हणजे होणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर आणि मशाल या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे। तुम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढवली, तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये प्रचार केला, तुम्ही जर निकाल लागल्या जर तुम्ही तुमची पक्ष बदलणार असाल, भूमिका बदलणार असाल तर पुढचे 5 वर्ष तुम्ही मतदारांसमोर कसे जाणार हा विचार आता त्यांनी करावा। आता जे 4 नगरसेवक कुठं गेले, त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नाही का? त्यांच्या घरच्या लोकांनी कुठे तक्रार केली का? आता हे कुठं त्यांचे आई वडील व्हायला लागले, त्यांच्या घरच्यांनी तक्रार केली पाहिजे ना। आणि त्यांचे पोस्टर लावतायत म्हणजे त्यांना काय फरारी घोषित करताय? ते दरोडेखोर आहेत, डाकू आहेत, काय त्यांच्यावर आरोप काय आहेत? म्हणून हे असे जे काही दबावाचं राजकारण करतायत, उभटाना त्यांच्या स्थानिक नगरसेवक मुंबईचे पण KDMCचे सगळे वैतागलेले। मला वाटतं आणखी लवकरच त्याच्यातला आणखी एक मोठा गट हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे। दरम्यान ठाकरेंचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे नॉट रिचेबल असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। त्यावरून मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी टीका केली आहे। माझा मुलगा देवदर्शनासाठी गेलेला असून बेपत्ताचे पोस्टर लावून बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप मधुर म्हात्रेच्या वडिलांनी केलाय। कारण आमच्या इथे गावात जे काय पोस्टर लावले ज्यांनी मंजूरचं नाव बदनाम करण्यासाठी, तर तसे पोस्टर लागायला नाही पाहिजे होते म्हणून आम्ही तक्रार केली। बाबा हे चुकीचं काम केलेलं आहे। पोस्टर लावणे म्हणजे एखाद्याला बेपत्ता करणे किंवा गायब करणे, आता त्याच्या घरच्या माणसांची कोणतीही त्याला असं विषय नाही का मुलगा हरवला आहे माझा, बेपत्ता आहे असं काय कोणाला बोललेलंच नाही आम्ही। असे पोस्टर्स करणे चुकीचं आहे ते नाही। आम्हाला कोणतीही विचारणा केलेली नाही आणि त्यांनी जी तक्रार केली ती चुकीची केलेली आहे। अशी तक्रार नाही करायला पाहिजे हरवलं वगैरे असं। साताऱ्यातील कराडमध्ये DRI पथकानं 55 कोटींचा अंमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल आणि साहित्य हे ताब्यात घेतलंय। या प्रकरणी महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती आहे।
बाबा मोरेसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याबरोबरच DRI विभागाकडून ड्रग्ज बनवले जात असलेले कोंबड्यांची शेड ही आता सील करण्यात आलेली आहे. कराड येथील पाचुपतेवाडी येथे मोठा ड्रग्ज साठा हा जप्त करण्यात आला आहे. पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी हे कोंबड्यांच्यासाठी हे जे पोल्ट्री फार्म बांधण्यात आलं होतं या ठिकाणी आपण आहोत. यात जर बघायला गेलं तर आता पुण्याच्या DRI विभागानं हे पूर्णतः सील केलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं नाव देखील या ठिकाणी लिहिलं आहे. कृष्णा माळी हे देखील या ठिकाणी येऊन त्यांची सही देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघायला गेलं तर ही धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये IPS अधिकारी देखील असल्याची माहिती प्राथमिक मिळते आहे. त्याचबरोबर 6,000 कोटीचा ड्रग्ज साठा या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. कच्चा माल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळल्याचं देखील सूत्रांकडनं सांगण्यात येते. त्याचबरोबर आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हे 100 फुटाचं हे जे कोंबड्यांचं शेड आहे या ठिकाणी हा ड्रग्जचा कारखाना होता. साताऱ्यातली ही मोठी दुसरी कारवाई म्हणून बघितली जाते. यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठा ड्रग्ज साठा हा कराडच्या या पाचुपतेवाडीच्या या शेडमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळं या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करण्याचं काम देखील सुरू होतं. अनेक या ठिकाणी जे कर्मचारी होते ते ड्रग्ज बनवत होते ते देखील या ठिकाणी रहिवासीसाठी असल्याचं देखील प्राथमिक माहिती मिळते. महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील हे मुख्य आरोपी असल्याचे देखील सांगण्यात येते. बाबा मोरे या शेड मालकाचं नाव आहे. या ठिकाणीच या शेडमध्ये अनेक अवैध व्यवसाय देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालं. याच ठिकाणी जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडला आहे. जे बाबा मोरे आहेत ते देखील आरोपी असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर अनेक गुन्हे असल्याचं देखील सांगण्यात येते. त्याचबरोबर हे शेडचे मालक ते आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठा ड्रग्जचा साठा या कारखान्यामध्ये बारामत देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा, कराड. शहासेनेला महापौर पद काय, उपमहापौर पद सुद्धा देण्याची अजिबात इच्छाशक्ती नाही आहे भाजपाची. कदाचित म्हणून ही कारवाई आहे का? कारण साताऱ्यात ड्रग्जची कारवाई करावी आणि तिथलं ड्रग्जचं समूळ उच्चाटन करावं हे आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून कंठोश करून सांगतोय ना. पण तुम्ही तेव्हा कारवाई केली नाही. कारवाई करणं योग्यच आहे, ती कारवाई झाली पाहिजे. पण त्या कारवाईचं जे टायमिंग आहे ते टायमिंग हे मुंबई महापालिकेच्या मेयर निवडीच्या टायमिंगला जुळणारं आहे हे पण विशेष आहे. आणि या राजकीय घडामोडींनंतर प्रजासत्ताक दिनासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. भारत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. प्रथेप्रमाणे नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावरती राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली भारतीय संस्कृती, विकास, तंत्रज्ञान आणि शक्तीचं प्रदर्शन घडणार आहे. पण यावर्षी सर्वांचं लक्ष वेधलंय ते सुरक्षा दलाच्या चित्ररथानं. भारताच्या शक्तीचं, बलशाली भारतीय सुरक्षा दलाचं आणि भारतासाठी न्यू नॉर्मलचं दर्शन घडवणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचे पैलू हे आपल्याला या चित्ररथामधून पाहायला मिळणार आहेत. ऑपरेशन सिंदूर. गेल्या वर्षी कुरापतखोर पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं धडा शिकवला. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संरक्षण दलाचं अखंड समन्वयाचं प्रतिबिंब दर्शवणारा त्रिसेवा चित्ररथ ऑपरेशन सिंदूर हा आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. या खास चित्ररथात भारताच्या आधुनिक युद्ध सज्जतेचं दर्शन घडणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या तिन्ही सेना दलांनी बजावलेल्या पराक्रमाचं प्रतिबिंब यात असेल. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर हा चित्ररथ खास आकर्षण ठरेल. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला. तो भारताच्या या त्रिशक्तीमुळेच.
हा चित्ररथ विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं दर्शन घडवणारा आहे. या चित्ररथातून भारताच्या बदलत्या रणनीतीचं आणि आत्मनिर्भर संरक्षण सज्जतेचं दर्शन घडतंय. तसेच भारताची सेनादलं येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याचंही या चित्ररथातून दिसून येईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर 77व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील मंत्रालयाची इमारत ही आकर्षक विद्युत रोषणाईनं न्हाऊन निघाली आहे. तिरंगी रंगाच्या लखलखाटामध्ये मंत्रालय परिसर हा न्हाऊन निघालेला आहे. या नयनरम्य रोषणाईनं इमारतीचं सौंदर्य हे अधिकच वाढलंय. त्याबरोबरच विधानसभेवर तिरंगा रंगाची रोषणाई ही देखील करण्यात आली आहे. आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि या निमित्तानं मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्याचीच दृश्य हे आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. तर नवी मुंबईत देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे ही दृश्य आहेत. आणि 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला देखील तिरंगी रंगामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी साधारण 8च्या सुमारास पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते इथं ध्वजवंदन देखील केलं जाणार आहे. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त उजनी धरणाला तिरंगी रंगाची अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उजनी धरणावरील ही विद्युत रोषणाई सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून अत्यंत आकर्षक दिसत असल्यामुळे या महामार्गावरती देखील प्रवासी हे थांबून मोठी गर्दी करत आहेत. आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल गाभाऱ्याच्या बाहेर असलेला चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी गाभारा, नामदेव पायरी, VIP गेट अशा ठिकाणी ही आकर्षक अशी तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. 3 रंगी फुलांचा अत्यंत आकर्षक पद्धतीनं आणि कल्पकतेनं यासाठी वापर करण्यात आलेला आहे आणि तीच दृश्य आपण पाहतोय. तर 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील विदर्भातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा इथल्या वैनगंगेवरील केबल स्टेड ब्रिजवर देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि ही आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचं लक्ष वेधून घेते. तिकडे नंदुरबारमध्येही देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय. नंदुरबार रेल्वे स्थानकामध्ये तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. नंदुरबार रेल्वे स्थानक हे मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसित होत असल्यामुळे ही रोषणाई ही अधिक लक्षवेधी ठरते. तर गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या तर्फे तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली आहे आणि या तिरंग्याच्या विद्युत रोषणाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय हे रात्रीच्या वेळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतील ऐतिहासिक असं इंडिया गेट हे तिरंग्याच्या रंगामध्ये विद्युत रोषणाईनं उजळून निघालंय. भव्य लाइटिंगमुळे परिसरामध्ये देशभक्तीचं वातावरण हे निर्माण झालंय. अशा पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसतोय. तिरंगी रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि सगळा परिसर हा तिरंगी रंगामध्ये अगदी न्हाऊन निघालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे